हर हर महादेव. आज दिनांक 30 मे 2026. आपल्या चारधाम यात्रेचा 19वा दिवस. आज सकाळ सकाळ मी या सुकी टॉप म्हणजेच हिमालयातील एक रांगेमध्ये असलेलं टॉपवर असलेलं गाव, जे की सुकी, ज्याला सुकी टॉप म्हणून ओळखलं जातं. आपण पाहू शकतो हे किती उंचावर आहे. काल हाच डोंगर चढून आम्ही या मंदिरामध्ये येऊन पोहोचलो. येथेच काल रात्रीचा मुक्काम झाला. खूप सुंदर असं सकाळचं वातावरण होतं. याच वातावरणाचा आनंद घेत आम्ही पुढे चालायला चालू झालो. गावातील पायवाटेनं मुख्य रस्त्याला लागलो आणि तिथून पुढे खाली उतरायलाही सुरुवात झाली. तसं हे जुनं गाव असल्यामुळे येथे आपल्याला जुन्या प्रकारची घरे पाहायला मिळतात. जुने रस्ते, दगडाचे रस्ते हेही पाहायला मिळतात. खूप सुंदर असं गाव होतं. येथे पुढे गेल्यानंतर उतरणीचा रस्ता लागला. याच उतरणीच्या रस्त्यावरती हेलिकॉप्टरची ये जा सारखी चालू होती. आणि आता हा डोंगर उतरून खाली जायचं होतं. आपण पाहू शकतो एका मागोमाग एक अशी अनेक हेलिकॉप्टर्स येथे येऊन जात होती. एक एक पाऊल आपल्या गंगोत्रीच्या रस्त्याने चालू होतं. पुन्हा पुढे गेल्यानंतर एका बाबाजींनी मला शॉर्टकटचा रस्ता सांगितला, जो पायी खाली उतरण्यासाठी अवघ्या अर्ध्या तासामध्ये हा पूर्ण वळसा घालून येणारा रस्ता पार करणार होतो. याच रस्त्यानं खाली उतरताना मध्येच सफरचंदाच्या बागाही लागल्या. खूप सुंदर असं वातावरण होतं. याच सफरचंदाच्या बागांमधून जाताना काही गुलाबाची पिवळी, गुलाबी, लाल अशी फुलेही पाहायला मिळाली. आणि याच वाटेनं खाली एक एक पाऊल खाली उतरत होतो, स्वतःला सावरत, कारण उतार हा थोडा जास्तच होता. आपण पाहू शकतो कशा प्रकारची ही गुलाबाची झाडं आहेत. सुंदर असं गुलाबाची झाड. खाली उतरल्यानंतर एका पुलानं गंगा मैयाला क्रॉस केलं आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात झाली. आता थोडंसं ऊन तर पडलं होतं, परंतु तो आज हवं हवंसं वाटत होतं, कारण आजच्या वातावरणामध्ये थोडासा गारवाही जाणवत होता. त्याच्यामुळे आज पडलेलं ऊन हे पोचत नव्हतं, तर हवं हवंसं वाटत होतं. याच वातावरणाचा आनंद घेत पुढे चालू होतो. खूप सुंदर असं या परिसरामध्ये वातावरण होतं. उंच उंच झाडे, उंच उंच डोंगर आणि एका बाजूने वाहणारी गंगा मैया, असं हे मिश्रण होतं. खूप सुंदर. आणि येथे असलेल्या या सफरचंदाच्या बागा, जिकडे पाहावं तिकडं या सफरचंदाच्या बागा आपल्याला पाहायला मिळतात. आज वातावरण थोडंसं ढगाळ होतं. काही वेळा ऊन पडायचं, तर काही वेळा सावली जर पडली तर तिथे थंडीही लागायची. काही ठिकाणी वृक्ष एवढी उंचावर होती की खाली सूर्याची किरणे पोहोचत नव्हती. त्यावेळेस थंड वातावरणामध्ये थोडीशी थंडीही जाणवायची. थोडंसं पुढे गेल्यानंतर लागलं ते धराली गाव. धराली गावच्या सुरुवातीला मोठा टावर असा या वाळूच्या ढिगाऱ्यामध्ये पडलेला पाहायला मिळाला. आणि पुढे गेल्यानंतर तर हा पूर्ण ढिगारा दिसायला सुरुवात झाला. येथे गावकऱ्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की पूर्वी एक छोटीशी बाजारपेठ होती. आपण विचार करू शकतो, बाजारपेठ म्हणलं की हॉटेल्स आले, बाकीचे व्यावसायिक आले, दुकानदार आले, घरे आली. या सगळ्यांना गेल्या वर्षी प्रकृतीने, थोडंसं निसर्गाने आपल्या अस्तित्वाची जाण करून दिली. किती सहजच माणूस चार पैसे आले की स्वतःला देव समजायला लागतो, पण त्याला हे माहीत नाही की त्याच्यावरही कोणी या गोष्टीला नियंत्रित करतं. या ढिगाऱ्याकडे पाहून हेच वाटलं.
संध्याकाळी धराली या गावापर्यंत 2 वाजताच येऊन पोहोचलो होतो. त्याच्यामुळे येथेच मुक्काम करावा असं वाटलं, कारण थोडासा पावसाचं वातावरण होतं. तेथेच मुक्कामही केला. 5 वाजता उठून गंगा नदीच्या किनाऱ्यावर जाऊन बसलो. थोडंसं चिंतनही केलं आणि येथेच रात्रीचा मुक्काम केला. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना हर हर महादेव.